हल्ली आपण सगळीकडेच AI बद्दल ऐकतोय, पण एक प्रश्न आहे, त्याचा आपल्या सगळ्यांच्या मेंदूवर नेमका काय परिणाम होतोय? म्हणजे हे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आपल्या विचारांना खरंच मदत करतंय की उलट त्यांना कमजोर बनवतंय? चला, आज आपण यामागचं सत्य काय आहे ते शोधूया. निबंध लिहिण्यासाठी AI वापरताय, मग मेंदूची कार्यक्षमता 30 ते 40% कमी होऊ शकते. बापरे, हे वाक्य ऐकून थोडा धक्कादायक वाटतंय नाही का? म्हणजे असं वाटू शकतं की हे जरा जास्तच होतंय. पण एका ताज्या अभ्यासानुसार ही गोष्ट आपण सगळ्यांनीच गांभीर्याने घ्यायला हवी. तर आजच्या या विश्लेषणामध्ये आपण काय पाहणार आहोत? सगळ्यात आधी एका स्टडीचा इशारा, त्यानंतर हा लेझी ब्रेन इफेक्ट म्हणजे नेमकं काय आहे ते समजून घेऊ. मग यातून मार्ग कसा काढायचा आणि सगळ्यात महत्त्वाचं AIला आपला थिंकिंग पार्टनर कसं बनवायचं ते पाहूया. चला, मग सुरुवात करूया पहिल्या मुद्द्यापासून. एका स्टडीनं आपल्याला काय धोक्याचा इशारा दिलाय ते पाहू. MITमध्ये 2025 साली एक खूप महत्त्वाचा प्रयोग झाला होता. त्यातून AI आणि आपल्या विचार करण्याच्या क्षमतेबद्दल काय उघड झालं ते आता बघूया. तर हा प्रयोग खूपच सोपा होता. काही विद्यार्थ्यांना एक निबंध लिहायला सांगितला आणि त्यांना 3 गटांमध्ये विभागलं. पहिला गट ज्यांच्याकडे AIची कोणतीही मदत नव्हती, दुसरा गट जो पूर्णपणे म्हणजे 100% AIवर अवलंबून होता, आणि तिसरा सगळ्यात इंटरेस्टिंग गट ज्यांनी स्वतःचे विचार वापरले आणि त्याला AIची जोड दिली. आणि आता बघा, याचे जे निकाल आले ते खरंच खूप आश्चर्यकारक होते. हा जो चार्ट दिसतोय तो सगळं काही सांगतोय. ज्या गटाने पूर्णपणे AIचा वापर केला त्यांच्या मेंदूची ऍक्टिव्हिटी सगळ्यात कमी होती, पण ज्यांनी स्वतःचे विचार आणि AI यांचा ताळमेळ साधला त्यांच्या मेंदूची क्रियाशीलता चक्क सर्वाधिक होती, इतरांपेक्षाही जास्त. यातून निष्कर्ष एकदम स्पष्ट होता. जे लोक जास्त करून AIवर अवलंबून होते त्यांच्या मेंदूचे जे महत्त्वाचे भाग आहेत ना, जसे की स्मरणशक्ती, तर्क लावण्याची क्षमता आणि टीकात्मक विचार करण्याची क्षमता, या भागांमधली हालचाल कमी झालेली दिसली. म्हणजे ते भाग जणू काही सुस्तच झाले होते. ओके, पण मग प्रश्न असा येतो की हे असं नक्की का होतं? ह्याच्या मागे एक सायंटिफिक कारण आहे, एक कन्सेप्ट आहे ज्याला कॉग्निटिव्ह ऑफलोडिंग असं म्हणतात. चला, आता आपण हेच सोप्या शब्दांत समजून घेऊया. कॉग्निटिव्ह ऑफलोडिंग हा शब्द ऐकून अवघड वाटेल, पण गोष्ट अगदी सोपी आहे. याचा अर्थ आपलं मानसिक काम म्हणजे विचार करण्याचं काम आपण स्वतः न करता ते एखाद्या बाहेरच्या टूलवर म्हणजे इथे AIवर ढकलून देतो. साधं उदाहरण घ्या, कॅल्क्युलेटरचं. आपण बेरीज वजाबाकीसाठी कॅल्क्युलेटर वापरतो तेव्हा आपलं डोकं चालवत नाही. अगदी तसंच काहीसं इथे होतंय. आणि यातला फरक तर बघा किती मोठा आहे. जेव्हा आपण स्वतः विचार करतो तेव्हा मेंदू काय काय करतो? जुन्या गोष्टी आठवतो, नवीन कल्पना शोधतो, योग्य शब्द निवडतो. म्हणजे मेंदूची एक प्रकारे पूर्ण कसरत होते. आणि याउलट AIच्या मदतीने काय होतं? फक्त तयार उत्तर वाचलं जातं. हे अगदी असं आहे जसं आपण आपल्या मेंदूला व्यायामासाठी जिममध्ये न पाठवता सोफ्यावर बसून ठेवले. आणि जर ही सवय वाढत गेली तर त्याचे धोकेही गंभीर असू शकतात. उदाहरणार्थ, स्मरणशक्ती हळूहळू कमजोर होऊ शकते. स्वतंत्रपणे विचार करण्याची क्षमता कमी होऊ शकते. आपली क्रिएटिव्हिटी म्हणजे नवनिर्मितीची ताकद कमी होऊ शकते. आणि अगदी छोट्या छोट्या कामांसाठी सुद्धा तंत्रज्ञानावर अवलंबून राहण्याची सवय लागू शकते. ठीक आहे, हे सगळं ऐकून कदाचित थोडी भीती वाटेल, पण घाबरून जाण्याचं काहीच कारण नाही आहे. कारण यात एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, AI हे फक्त एक हत्यार आहे, एक टूल आहे. आणि त्याचा परिणाम चांगला होणार की वाईट हे पूर्णपणे ते कोण आणि कसं वापरतंय यावर अवलंबून आहे. तर मग याचा अर्थ असा घ्यायचा का की AI आपल्या मेंदूसाठी पूर्णपणे वाईटच आहे? नाही, अजिबात नाही. आणि इथेच सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट आहे. त्याच MITच्या स्टडीमध्ये असंही दिसून आलं की ज्या लोकांनी AIचा वापर स्वतःच्या विचारांना अधिक चांगलं बनवण्यासाठी केला, म्हणजे आपल्या आयडियाजना रिफाईन करण्यासाठी, त्यांना त्या विषयाचं ज्ञान इतरांपेक्षा जास्त सखोल मिळालं. तर मग हेच आपल्याला साधायचं आहे. AIला आपला शत्रू न मानता त्याला एक विचार करणारा पार्टनर कसं बनवायचं? चला, त्यासाठी काही सोप्या आणि अत्यंत प्रभावी स्ट्रॅटेजीज पाहूया. यातली पहिली आणि सगळ्यात महत्त्वाची पायरी आहे, आधी स्वतः विचार करा. AIला काहीही विचारण्यापूर्वी आपल्या स्वतःच्या डोक्यात त्या प्रश्नाचं उत्तर किंवा एक आराखडा तयार करा. दुसरी पायरी, AIनं दिलेल्या प्रत्येक उत्तरावर प्रश्न विचारा. ते अंतिम सत्य आहे असं कधीच मानू नका. स्वतःला विचारा, हे असं का? यामागचं लॉजिक काय आहे? असं केल्याने आपला मेंदू पुन्हा कामाला लागतो. आणि तिसरी तितकीच महत्त्वाची पायरी, AIचा वापर आपलं काम रिप्लेस करण्यासाठी नाही, तर ते रिफाईन करण्यासाठी करा. म्हणजे आपल्या विचारांमधल्या चुका शोधायला,
किंवा त्यांना अधिक चांगलं बनवण्यासाठी त्याचा वापर करा, पण विचार करण्याचं कामच त्याच्यावर सोपवू नका. म्हणजे या सगळ्याचं सार एका छोट्या वाक्यात सांगता येईल, AI ला एक साधन बनवा, कुबडी नको. बस एवढं एक वाक्य लक्षात ठेवलं तरी खूप झालं. कारण शेवटी एक गोष्ट लक्षात घ्या, आपल्या विचार करण्याची क्षमता AI ठरवणार नाहीये, ती आपण स्वतः ठरवणार आहोत. आपण त्याचा वापर कसा करतो यावरून. आपल्या विचारांचा रिमोट कंट्रोल आपल्याच हातात ठेवणं गरजेचं आहे. तर जाता जाता एक शेवटचा प्रश्न, जो प्रत्येकाने स्वतःला विचारायला हवा. आपल्या विचार करण्याच्या प्रक्रियेवर नियंत्रण कोणाचं आहे? आपलं स्वतःचं की आपण वापरत असलेल्या टेक्नॉलॉजीचं?